एक चॅलेंज आहे तुमच्यासाठी. लाडघरला या आणि परत जाताना सांगा की पुन्हा यायचं नाही. नाही जमणार तुम्हाला. एकीकडे अरबी समुद्राच्या थंड लाटा, दुसरीकडे दत्त महाराजांचं प्रसन्न दर्शन. हे दोन्ही एकाच ठिकाणी मिळतात, फक्त दापोलीच्या लाडघरमध्ये. मंडळी, रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात वसलेला लाडघर बीच हा कोकणातील सर्वात स्वच्छ आणि शांत बीचपैकी एक आहे. इथे आल्यावर पहिली गोष्ट जाणवते ती म्हणजे शांतता. गर्दी नाही, प्रदूषण नाही, फक्त लाटांचा आवाज आणि खारा वारा. इथली वाळू मऊ आहे, पाणी निळशार आहे. सूर्यास्ताच्या वेळी हा बीच इतका सुंदर दिसतो की कॅमेराच खाली ठेवावासा वाटत नाही. मुंबई पुण्याच्या गर्दीतून थकलेल्या प्रत्येकाने एकदा लाडघरला यायलाच हवं. आणि आता येतो आपल्या व्हिडिओचा दुसरा भाग, लाडघरचं प्रसिद्ध श्री दत्त मंदिर. हे मंदिर बीचपासून अगदी जवळ आहे, त्यामुळे समुद्रदर्शन झालं की लगेच देवदर्शन होतं. कोकणातल्या या छोट्याशा गावात हे मंदिर खूप जुनं आणि पवित्र आहे. दत्त महाराजांची मूर्ती इतकी प्रसन्न आहे, समोर उभं राहिलं की मन आपोआप शांत होतं. इथे येणारे भक्त सांगतात, मनात जे मागाल ते मिळतं. गुरुवारी आणि दत्त जयंतीला इथे मोठी गर्दी असते. स्थानिक लोकांसाठी हे मंदिर म्हणजे श्रद्धेचे केंद्र आहे आणि पर्यटकांसाठी हे एक अनोखा आध्यात्मिक अनुभव आहे. आता सांगतो लाडघरला कसं पोहोचायचं. दापोली हे रत्नागिरी जिल्ह्यात आहे. दापोलीला रेल्वे स्टेशन नाही, त्यामुळे बस किंवा स्वतःची गाडी हा उत्तम पर्याय आहे. दापोलीत आल्यावर दापोली ऑन स्कूटकडून स्कूटर भाड्याने द्या. मग लाडघर बीच, दत्त मंदिर आणि आसपासची सगळी ठिकाणं आरामात फिरता येतात. नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच कोकणातील हिडन जम्स बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा.